गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे संडे. तर आता देवपूजा झाली, घर साफसफाई झाली आणि आता वाजले 11:15. खूप उशीर झाला ॲक्च्युली. काल आम्ही बाहेर गेलो होतो फेरीसाठी, तर उशीर झाला यायला आम्हाला आणि आमच्या आंघोळ वगैरे सर्व आवरलेलं आहे आणि आता ब्रेकफास्टची तयारी चालू आहे. तर ब्रेकफास्टसाठी मी बनवते शिरा आणि मी स्पेशल शिरा बनवणार आहे आज. स्पेशल म्हणजे तुम्ही जसा जसा शिरा असतो तसा शिरा बनवणार आणि फेरीतून काय आणि डॅडीची चिप्स आणले आम्हाला आणि आम्ही फेरीमध्ये त्या चिप्स घेतलं तर ते सांगते ती. तर आता शिरा करून घेऊ आणि आज पूजा आणि ते येणार आहेत. तर जेवणासाठीच बोलवलं त्यांना दुपारी. बाळाला भेटायला येणार दोघंही, तर तू नाही येणार. हां, आणि तर दुपारचं जेवणामध्ये असं थाळी बनवायचं प्लॅन आहे. तर तुम्हाला सांगेलच मी काय बनवणार आहे थाळीमध्ये. आणि संध्याकाळची वेळ होती. तर गार्गी आणि मी आणि बाळ तिघेच घरात होतो. माझे मिस्टर गेले होते स्विंगसाठी आकडे पाहायला, परंतु आकडे त्यांना काही मिळाले नाहीत आणि मम्मी पप्पा आई सगळेजण खाली फिरायला गेले होते. सो आम्ही तिघेच घरात होतो. पूजन ते देखील जेवण वगैरे झाल्यावर 1-2 तासांनी गेले होते. संध्याकाळचे जवळजवळ 6:30-7 वाजले होते. दिवे लागण्याचा टायमिंग होता आणि दुपारी उशिरा जेवल्यामुळे संध्याकाळी काही जास्त कोणाला भूक नव्हती. सो आम्ही जास्त काही बनवलंच नाही. जे होतं त्यातच आमचं म्हणजे भागून गेलं, की काही बनवायला काही लागलं नाही. आणि इथे पूजा चालली होती. गार्गीलाही खूप आवडते, कारण जर आपण घरामध्ये देवपूजा वगैरे करत असेल तर घरातलं वातावरण प्रसन्न राहतंच. त्यासोबत आपल्या लहान मुलांवर देखील संस्कार होतात. जे जुने संस्कार आहेत ते झाले देखील पाहिजेत थोडेफार. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.